पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल तालिबान फौजांनी केलेल्या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती तालिबानचे प्रवक्ते झबुल्लाह मुजाहिद यांनी दिली। बेहरामपूर जिल्ह्यात ड्युरंड रेषेजवळ केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे 30 सैनिक जखमी झाल्याची माहितीही त्यांनी दिली। आयसिस दहशतवाद्यांना पाकिस्तान आपल्या भूमीवर आश्रय देत असल्याचा आरोप करत पाकिस्ताननं या दहशतवाद्यांना तात्काळ बाहेर काढावं असंही ते म्हणाले। अफगाणिस्तानला आपल्या भू आणि हवाई सीमांचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं सांगून या सीमांचं उल्लंघन करणाऱ्याला कठोर प्रतिसाद दिला जाईल असंही ते म्हणाले। अफगाण फौजांनी 25 पाकिस्तानी चौक्या आपल्या ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली। पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर तालिबाननं हल्ला केल्यानंतर काल रात्री पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरू झाला। दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्यात काबूलमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही चकमक वाढली आहे। दक्षिणेकडील हेल्मंड प्रांतातील 2 पाकिस्तानी सीमा चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा तालिबाननं केला असून स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आहे। पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं। गुरुवारी अफगाणिस्तानच्या राजधानीत 2 आणि आग्नेय अफगाणिस्तानातल्या 1 स्फोट झाल्याची नोंद झाली। त्यानंतर तालिबान संचालित संरक्षण मंत्रालयानं या हल्ल्यांशी संबंधित पाकिस्तानवर त्यांच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला। पाकिस्ताननं या हल्ल्यांची स्पष्ट जबाबदारी स्वीकारली नसली तरी त्यांनी अफगाणिस्तानला तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला आश्रय देणं थांबवण्याचं आवाहन केलं आहे। जागतिक